7व्या शतकात एक चीनी प्रवासी भारत भ्रमण करतो. त्याचं नाव युआन श्वांग. तो प्रामुख्याने बौद्ध धर्मग्रंथांचे ज्ञान मिळवण्यासाठी भारतात नालंदा विद्यापीठात आला होता. पण या प्रवासात त्याने केवळ बौद्ध धर्मच नव्हे तर इथल्या समाज रचनेचं, संस्कृतीचं आणि राज्यकारभारांचंही बारकाईने निरीक्षण केले. या प्रवासात तो एका विशिष्ट भागाचा उल्लेख करतो, मोलोचो म्हणजे आपला महाराष्ट्र. युआन श्वांग लिहितो, ही भूमी सुपीक आहे, शेती समृद्ध आहे, इथले लोक प्रामाणिक, साधे आणि सरळ स्वभावाचे आहेत. उपकार करणाऱ्यांबद्दल कृतज्ञ आणि अपकार करणाऱ्यांबद्दल सुडाची भावना ठेवणारे आहेत. जर त्यांचा कोणी अपमान केला तर तो पुसून काढण्यासाठी ते जीवाचीही पर्वा करत नाहीत. जर सूड घ्यायचा असेल तर ते आधी आपल्या शत्रूला सावध राहण्याचा इशारा करतात. मग ते दोघेही शस्त्रे घेऊन समोरासमोर लढतात. जेव्हा शत्रू हल्ला करतो तेव्हा ते त्यांचा पाठलाग करतात, पण जेव्हा तो शरण येतो तेव्हा ते त्यांना जीवदानही देतात. ही शिस्तबद्ध नैतिकतेवर चालणाऱ्या 7व्या शतकातल्या महाराष्ट्राची प्रतिमा आहे. एक आश्चर्याची गोष्ट अशी, युआन श्वांगने जे महाराष्ट्राचं वर्णन केले ते चित्र आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात दिसते. त्यांच्या स्वराज्याच्या नियमांमधून, युद्धनीतीतून आणि शत्रूप्रती त्यांनी राखलेल्या मर्यादांमधून. मग प्रश्न पडतो की शतकांनंतरही ही मूल्ये तशीच कशी टिकून राहिली? कारण शिवरायांचा काळ हा युआन श्वांगच्या सुमारे 1000 वर्षांनंतरचा. दरम्यान शतकं बदलली, सत्ता उलटल्या, परकीय आक्रमणं झाली आणि या साऱ्यामध्ये कुठेतरी आपलं मूळ धूसर झालं असणार. मग कारण तरी काय? त्याचं उत्तर असं आहे की हे जे मॉरल्स होते हीच या भूमीची खरी ओळख होती, कारण ती खोलवर रुजलेली होती. पण गुलामीच्या अंधारात मर्यादा आणि स्वत्व ढासळलं होतं. पुढे शिवरायांनी त्याच अंधारातून बाहेर पडताना हीच मूल्य आपल्या जगण्यातून व्यक्त केली, पुन्हा ज्वलंत करून नव्याने साकारली आणि तितक्याच आत्मीयतेने जपली सुद्धा. हीच आपल्या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र धर्माची शतके ओलांडणारी ओळख आहे.